आपली संस्कृती, आपले संस्कार सदा राहू दे आपल्या सोबत. भारताच्या महान ग्रंथांचे आणि काव्यांचे संपूर्ण संकलन. सबस्क्राईब करा तिलक. म्हणजे धर्मपालन करत असताना मनुष्य कर्म तर करतच राहील आणि कर्म करत राहील तर संन्यास कसा घेऊ शकेल? देवी, जर तुम्हाला असं वाटत असेल की संन्यास घेतल्यानंतरच कर्म करणं सोडून द्यायचं, तर तुम्ही भगवान श्रीकृष्णांचा उपदेश समजूनच घेतला नाही. होय प्रभू, त्यांचं म्हणणं स्पष्टपणे मला कळलेलंच नाहीये, म्हणूनच तर मी तुमच्याकडून समजून घेऊ इच्छिते. देवी, ते तसं नाहीये जसं तुम्हाला वाटतंय. जगात जगण्यासाठी प्रत्येक प्राण्याला कोणतं ना कोणतं कर्म करावंच लागतं, जे जगण्यासाठी अनिवार्य आहे, आवश्यक आहे. जसं पोटाची भूक भागवणं प्रत्येक जीवासाठी अत्यावश्यक आहे, इतकंच काय तर स्वतःच्या पोटाची भूक भागवण्यासाठी संन्याशी देखील भिक्षा मागूनच गुजराण करतो. भिक्षाम देही, भिक्षाम देही. याचा अर्थ असा आहे की कोणीही कर्मातून मुक्त होत नसतं. परंतु जर भगवान श्रीकृष्णाची शिकवण समजून घेतली तर मनुष्य कर्म करत असताना देखील कर्मातून मुक्त होऊ शकतो. प्रभू, कर्म करताना कर्मातून कोणी कसा काय मुक्त होऊ शकतो? जसे स्वतः भगवान श्रीकृष्ण. हो देवी, मानव अवतारात भगवान श्रीकृष्णांचं जीवन आणि आचरण समस्त मानव जातीकरता संसारात राहताना देखील संन्यस्त वृत्तीने कसं राहावं याचं उत्तम उदाहरण आहे. त्यांनी संसारिक असताना देखील धर्म समजून कर्म केलं. परिणामांची कधीही त्यांनी चिंता केलीच नाही. म्हणूनच जेव्हा आवश्यक होतं तेव्हा युद्ध देखील केलं. कधी हरले, कधी जिंकले, परंतु त्यांच्या चेहऱ्यावर तेच हास्य आणि त्यांच्या हृदयात तीच शांतता होती. त्यांनी ठरवलं असतं तर प्रत्येक विजयश्री माला प्रत्येक वेळेस त्यांच्या गळ्यात पडली असती. पण त्यांनी कर्म करताना देखील लाभ व हानी व त्यांच्या परिणामांची चिंता नाही केली कधी, आणि स्वतःच्या कर्तव्य पथावरून कधी ढळले नाहीत. सांसारिक नात्याने कंस त्यांचा मामा होता, परंतु धर्मरक्षणार्थ ते त्यांचा संहार करण्यासही कचरले नाहीत. म्हणूनच देवी, भगवान श्रीकृष्ण अर्जुनास यासाठी उपदेश देत आहेत की तुझा धर्म युद्ध करणं हा आहे. परंतु जर तू या भावनांच्या प्रवाहात वाहत जाशील आणि मनाला ताब्यात ठेवू शकत नसशील तर तू तुझ्या धर्माचं पालन नाही करू शकणार. यासाठी मनाला संन्यासी बनव आणि तुझ्या क्षत्रिय धर्माचं पालन कर. हे केशव, एका बाजूला तू संन्यासाबद्दल बोलतोयस, संन्यासासारखं सर्व नात्या गोतांचे बंध तोडायला सांगतो आहेस, आणि दुसऱ्या बाजूला मला कर्म करायला सांगतोयस. या दोन्ही गोष्टी परस्पर विरोधी आहेत. तुला ठाऊक आहे की मनुष्य जेव्हा एखादं काम करतो तेव्हा त्या कामाचं विशिष्ट कारण असतं, कुणीतरी प्रेरक असतो ज्याच्या प्रेरणेने मनुष्य कर्म करत असतो. एखादी भावना तरी नक्कीच असते, ज्या भावनेच्या पूर्ततेसाठी मनुष्य चांगलं वा वाईट काहीतरी कर्म करत असतो. अर्थात कर्माच्या मुळाशी एखादी भावना असतेच, आणि भावनेच्या मुळाशी कोणतं ना कोणतं नातं असतंच, कारण कुठल्या ना कुठल्या नात्याच्या मुळाशीच तर भावनेचा उगम होत असतो. त्यामुळे जर मनुष्य सर्व नाती तोडून टाकेल, त्याच्या भावनांचा त्याग करेल, तर मग तो कर्म तरी कोणासाठी करेल? त्याच्या धर्मासाठी. धर्मासाठी? हो, त्याच्या धर्मासाठी. अर्थात धर्मासाठी भावनेची आवश्यकता नसते का? नाही, धर्मासाठी भावनेची नाही, तर स्वतःच्या कर्तव्य ज्ञानाची आवश्यकता आहे. वाह प्रभू वाह. कोणावर प्रेम करायचा कसलाच विधी नसतो, पण पूजा करायचे तर बरेच विधी आहेत. तुमचे भक्त याच विधीनुसार तुमची भक्ती आणि पूजा करतात. हे अर्जुना,
पूजा मनाची साधना असते आणि मनाच्या साधनेचा विधीशी काय संबंध? जसे प्रेम करणारे दोन जीव केवळ मनापासून प्रेम करतात, तशीच भक्तीही केली जाते. हे विधी तर बनवणाऱ्यांनी बनवलेले आहेत. मी त्या विधींनुसार पूजा करणाऱ्यांची पूजाही स्वीकार करतो. पण मी हे बघत नाही की माझा भक्त विधीप्रमाणे पूजा करतोय की नाही. केवळ पूजा करणाऱ्याची भावना बघतो. त्याच्या मनात माझ्याविषयी प्रेम आणि भक्तिभाव आहे की नाही हे बघतो मी. ज्या पूजेत केवळ विधीच विधी असतील आणि प्रेम किंवा भक्तिभाव नसेल, अशी पूजा करून कोणीच मला प्राप्त करू शकत नाही. वा प्रभू वा. मला पूर्णपणे प्राप्त करण्याची एकच अट आहे. माझ्यावर मन केंद्रित करा, माझं ध्यान करा. याबद्दल अजून एक गोष्ट आहे. तुमचं ध्यान करताना मनात केवळ तुम्हीच असावं आणि जगातला कुठलाही दुसरा विचार मनात येऊ नये. याचा काही मार्ग तर असेल? हो, एक सोपा मार्ग आहे, पण तो कुठला विधी नाहीये, पण एक गुण आहे. योगिक कला आहे एक, ज्यामुळे ध्यान करताना खूप मदत होते. तो सोपा मार्ग, ती योगिक कला काय आहे मधुसूदन? ऐक अर्जुना, सांसारिक अडचणींपासून वाचण्यासाठी मनुष्याने एकांतात बसून मनात प्रभूंचं चिंतन करावं. कारण एकांतात मनुष्य अंतर्मुख होऊ शकतो. परंतु ध्यान करण्यासाठी आपण अंतर्मुख होण्याची काय आवश्यकता आहे? हे अर्जुना, तू विसरतोयस की परमात्म्याचा अंश अर्थात आत्मा मनुष्याच्या आतच असतो. त्याच आत्म्याशी संपर्क म्हणजे प्रभूशी मिलनाची पहिली पायरी आहे. म्हणून हे अर्जुना, ज्याला मला भेटायचं आहे त्याला सगळ्यात आधी अंतर्मुख व्हायला लागेल. आणि हे तेव्हाच संभव आहे जेव्हा मनुष्याचं स्वतःचं शरीर त्याच्या नियंत्रणात असेल. जर देह त्याच्या कैहात नसेल तर मनुष्याला ध्यान लावायचा उद्देशच मिळणार नाही. हे अर्जुना, मी ज्या योगाचं शिक्षण तुला प्रदान करतो आहे, सर्वात आधी कल्पाच्या आरंभी मी हाच योग सूर्याला सांगितला होता. पार्था, सूर्याने हा योग आपल्या पुत्राला मनूला सांगितला. आणि मनूने आपल्या पुत्राला इक्ष्वाकुला सांगितला. हे अर्जुना, अशा प्रकारे परंपरेने प्राप्त या योगाला राज ऋषींनी जाणून घेतलं. परंतु खूप काळापासून हा योग या लोकातून लुप्त पावला आहे. आज हाच पुरातन योग मी तुला सांगितलाय, कारण तू माझा भक्त आहेस आणि सखाही. म्हणून मी तुला हे गुप्त ज्ञान प्रदान करत आहे. हे केशवा, तू तर म्हणतोयस की तू हा योग सूर्याला सांगितला होतास, परंतु तुझा जन्म तर याच काळात झालाय आणि सूर्याचा जन्म तर पुरातन आहे. मग तू हा योग सूर्याला कसा सांगितलास? हे अर्जुना, या मृत्यूलोकामध्ये तुझे आणि माझे अनेक जन्म झाले आहेत आणि पुढेही होत राहतील. मीही अनेकदा या मृत्यूलोकात अवतरित होत असतो, पण तुला अज्ञानामुळे हे रहस्य माहीत नाहीये आणि मी दिव्यत्वामुळे हे जाणतो. पण हे अर्जुना, माझा जन्म साधारण व्यक्तींसारखा होत नसतो. मी अविनाशी आहे आणि अजन्म पण आहे. मी समस्त भूप्राण्यांचा ईश्वर आहे. म्हणून माझा जन्म प्राकृत मनुष्यांसारखा नाहीये. मी निसर्गाला अधीन करून माझ्या योग मायेने प्रकट होतो. हे मधुसूदना, तू सर्वेश्वर आहेस
समस्त चराचरांचा स्वामी आहेस, त्रिलोकपती आहेस, मग तुला मृत्यूलोकात जन्म घ्यायची काय आवश्यकता आहे? मला आवश्यकता नाहीये, परंतु जेव्हा जेव्हा मृत्यूलोकातल्या वासियांना माझी आवश्यकता भासते तेव्हा तेव्हा मी भूलोकात अवतरित होतो. तुझी आवश्यकता कधी भासते केशवा? यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत अभ्युत्थानम अधर्मस्य तदात्मानं सृजाम्यहम्. जेव्हा जेव्हा सत्य आणि धर्म संकटात सापडतात आणि अधर्म आणि असत्याची वाढ होते आणि पापाचं साम्राज्य प्रस्थापित होतं, तेव्हा तेव्हा मी स्वतः प्रकट होतो. परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृतां धर्म संस्थापनार्थाय संभवामि युगे युगे. मी अवतार धारण करण्याची 3 कारणं असतात. पहिलं, आतताईंद्वारे पीडित साधू पुरुषांचा उद्धार करण्यासाठी. दुसरं, दुष्टांचा नाश करण्यासाठी. आणि तिसरं कारण आहे धर्माची पुनर्स्थापना करण्यासाठी. याच कार्यांसाठी मी प्रत्येक युगात प्रकट होतो. माझे जन्म आणि माझी कर्म दोन्ही दिव्य आहेत. जो व्यक्ती ही गोष्ट समजतो तो व्यक्ती जेव्हा त्याच्या शरीराचा त्याग करतो तेव्हा त्याला पुनर्जन्म घ्यावा लागत नाही. तो सरळ माझ्यात येऊन विलीन होतो. स्वतःच्या मार्गावरून ढळलेल्या मनुष्याचं सहाय्य करण्याच्या मोबदल्यात तुझी त्याच्याकडून अपेक्षा तरी काय? काय तुला सोन्या चांदीने मढवलं पाहिजे? काय तू तुझ्या भक्तांकडून स्वादिष्ट आणि पंचपक्वान्नाची अपेक्षा करतोस? माझी मनुष्याकडून केवळ एका श्रद्धेव्यतिरिक्त दुसरी कोणतीही अपेक्षा नाही. काहीही मागणं नाहीये माझं. त्याने माझ्या पायांवर भलेही मोठमोठ्या वस्तू अर्पण न कराव्या, सोनं, चांदी, तूप, चंदन आणि पक्वान्न आदी मला काहीही नकोय. श्रद्धा आणि भक्ती भावाने एखादं फळ, एखादं फूल, फुलाची एक पाकळी, पाण्याचा एक थेंब वा तांदळाचा अर्धा दाणा जरी असला तरी मी त्याला देखील भक्ताच्या श्रद्धेहून कितीतरी अधिक श्रद्धेने स्वीकारत असतो. अरे, इतकंही जर शक्य नसेल तर श्रद्धा वा भक्तीचा एखादा अश्रू सुद्धा चालेल. मी त्याचा देखील स्वीकार करत असतो. श्रद्धेने परिपूर्ण त्या एका अश्रूत देखील माझं सर्व अस्तित्व उतरलेलं असतं, माहितीये? भक्ती अथवा पश्चात्तापाचा हा अश्रू भलेही लाखो पाप केल्यानंतर अंतिम क्षणी जरी वाहिला असेल तरी मी त्या अनुपम भेटीचा स्वीकार करत असतो आणि मनुष्याच्या सर्व पापांना त्या अश्रूने धुवून काढून त्याला नवजात शिशुसारखं निष्पाप करून टाकतो. त्याचं कल्याण करतो मी, त्याला मुक्ती देतो मी. केवळ एक फळ, फूल किंवा पान अर्पण केलं तरी मुक्ती देऊन टाकतोस? मग कर्म विकर्म, पाप पुण्य, धर्म विधान सर्व उगाचच आहे. हा धर्म, हे विधान आणि त्याचे सर्व सिद्धांत तर चंद्रमा आणि अगणित ताऱ्यांप्रमाणे असतात, जे अधर्म आणि अज्ञानाच्या अंधकारात लुकलुकत राहतात. परंतु जेव्हा भक्तीचा सूर्योदय होतो तेव्हा हे सर्व लुप्त होऊन जातात. अर्थात भक्तीचं स्थान इतकं उच्च आहे की धर्म देखील त्याच्यासमोर तुच्छ बनून राहतो. हो, परंतु आसक्ती रहित भक्ती, जी करण्यासाठी कुणा पंडिताची किंवा प्रवचनाची, कुठल्याही पूजा साहित्याची काही एक आवश्यकता नाहीये. हो, पण केवळ एक अट आहे. ती अट कोणती आहे मधुसूदन? पूर्ण श्रद्धा आणि संपूर्ण भक्तीने स्वतःला, स्वतःच्या सर्व कर्मांसहित मला समर्पित करून टाका. बास, मी माझ्या अशा भक्ताला सर्व काही विसरून मुक्ती देऊन टाकत असतो.
भगवन, प्रभूंनी आज किती भावुकतेने त्यांच्या प्रभुत्वाची भव्यता आणि औदार्याचं रूप अर्जुनाच्या माध्यमातून सर्व जगाला दाखवून दिले. हो देवी, प्रभूची ही अमृत वचनं सर्व मानव जातीच्या कल्याणाकरता आहेत. भगवान श्रीकृष्णांनी मनुष्याचं कल्याण आणि मोक्षाचे सर्व मार्ग दाखवलेले आहेत. ज्यांना जवळ करून ज्ञानी ध्यानी मोक्ष प्राप्त करू शकतात. आणि अखेरीस अत्यंत सर्वसामान्य मनुष्यात सोयी करता सर्वात सरळ आणि सोपा मार्ग देखील सांगून टाकला, भक्तीचा मार्ग. हे अर्जुना, भक्तीचं स्थान इतकं उच्च आहे की माझ्या प्रामाणिक भक्तांची मी स्वतः भक्ती करतो. हे काय बोलतोयस मधुसूदन? स्वतः परमात्मा असून तू कुणा भक्ताची भक्ती कशी काय करू शकतो? जर परमात्मा सुद्धा भक्त झाला तर दोघांमध्ये काय अंतर उरणार? हेच अंतर तर मिटवायचंय मला. भक्त आणि भगवंतामध्ये कोणतीही सीमारेखा आखत नसते. भक्ती तर भगवान आणि भक्तामधलं एक पवित्र नातं आहे. जसं प्रेम कुणा प्रेमिकेला आणि तिच्या प्रियकराला एकाच बंधनात बांधून एक करून टाकतं, त्याच प्रकारे भक्तीच्या द्वारे भक्त त्याच्या भगवंतामध्ये आणि भगवान त्याच्या भक्तामध्ये सामावून जात असतात. दोघही एकरूप होत असतात. हे भक्तवत्सल, हे भक्त शिरोमणी, हे देवादिदेव, हे योगेश्वर, हे ब्रह्मांड नायक, तुम्ही या अज्ञानीला, या पापी माणसाला तुमच्या कृपेने जे ब्रह्मज्ञान प्रदान केलंय, मला ज्ञानाच्या अंधकारातून काढून ज्ञानाच्या प्रकाशात आणून उभं केलंय, त्यासाठी मी तुमचा आभारी आहे. इतका आभारी आहे की पुढील लाखो वर्षे जरी मी तुमच्या श्रीचरणांवर डोकं टेकवून ठेवलं आणि माझ्या डोळ्यातून वाहणाऱ्या अश्रूंनी शेकडो विशाल समुद्र भरले, तरी देखील तुमच्या उपकारांची परतफेड नाही होऊ शकत. या परम गोपनीय तसंच आध्यात्मिक विद्यादाना करता तुम्हाला कोटी कोटी धन्यवाद. तुमच्या या परम ज्ञानापुढे मी नतमस्तक झालोय आणि माझी भ्रष्ट बुद्धी, माझी प्रत्येक इच्छा, माझी प्रत्येक आशा आणि माझ्या प्रत्येक अपेक्षेसह मी स्वतःला माझ्या तना मनासह तुमच्या स्वाधीन करतोय. हे मधुसूदन, तू म्हणतोयस की सर्वव्यापी परमात्म्याला शरण जा, पण त्या परमात्म्याचं स्वरूप काय आहे? मला ते तुझं स्वरूप सांग, ज्याची मी पूजा करू शकेन. कारण जगात वेगवेगळी लोक वेगवेगळ्या देवतांची पूजा करतात. मग ते पाप आहे का? नाही अर्जुना, पूजा कधीही पाप असू शकत नाही. आणि जे प्राणी वेगवेगळ्या देवतांची पूजा करतात ते पण वास्तवात माझीच पूजा करतात. कारण या विश्वाच्या कणाकणात मीच सामावलो आहे. ज्ञानी लोक त्यांच्या ज्ञानचक्षूंनी मला प्रत्येक ठिकाणी प्रत्येक प्राण्यात बघू शकतात. एका विद्वान ब्राह्मणातही मी आहे आणि एका चांडाळामध्येही मीच आहे. गायीमध्येही मी आहे आणि एखाद्या श्वानातही मीच आहे. एका हत्तीमध्ये मी आहे आणि मुंगीमध्येही मीच. हे पार्था, म्हणून जेव्हा आपापल्या श्रद्धेप्रमाणे व्यक्ती कुठल्याही रूपामध्ये जेव्हा कुणाची पूजा करतात ते माझीच पूजा करत असतात. म्हणून जो कोणी सकामी पुरुष ज्या ज्या देवतेच्या मूर्तीची श्रद्धेने पूजा करतात, मी त्या त्या भक्ताची त्या त्या देवतेबद्दल असलेल्या श्रद्धेला सफल करतो. अशा प्रकारे खूप जन्म घेतल्यानंतर त्याला जेव्हा हे ज्ञात होतं की या साऱ्या विश्वात या वासुदेवाशिवाय अजून काहीच नाहीये, तेव्हा असा ज्ञानी महात्मा शेवटी मलाच येऊन मिळतो.
परंतु हे अर्जुना, असा महात्मा अति दुर्लभ आहे. परंतु हे केशवा, व्यक्ती तुला सोडून वेगवेगळ्या देवतांची पूजा का करतात? हे अर्जुना, मी तुला आधीच सांगितलं आहे की या त्रिगुणात्मक सृष्टीत व्यक्तीची कर्म, त्यांची वृत्ती आणि त्यांची श्रद्धा ही त्रिगुणात्मक असते. म्हणूनच आपापल्या श्रद्धेनुसार सत्व गुणांचे लोक देवतांची पूजा करतात, रजोगुणांचे लोक यक्ष गंधर्व यांची पूजा करतात आणि तमोगुणाच्या व्यक्ती भूतप्रेतांची पूजा करतात. हे बघ अर्जुना, देवतांना पूजणारे देवतांमध्ये सामावतात आणि मृत्यूनंतर आपल्या कर्मांप्रमाणे काही काळ स्वर्गात निवास करतात. पितरांना पूजणारे पितरांमध्ये सामावतात आणि पितृलोकात जातात. आणि भूत प्रेतांना पूजणारे भूतांमध्ये सामावतात. आणि नवीन जन्म त्यांना भूत प्रेत यांच्या योनीत मिळतो.